आजाराचा प्रसार धनकवडीपासून सुरू होऊन दापोडीपर्यंत गेलाय. साहेब, बेकारीवर का कार्यक्रम? साहेब, मी काय म्हणते, काहीतरी खरंच ना लय मोठा असणार याच्या माग. नाही तर असं सहजासहजी आजार नाही पसरत हो, हाय का नाही? मॅडम, या लोकांच्या कामाच्या फाईल्स आहेत त्या कधीपासून रखडलेल्या आहेत. तुम्ही जर याच्यावर तत्काळ सही केली ना तर यांची कामं मार्गी लागतील. आत्ता नको गायतोंडे, आत्ता नको, नंतर बघू. का पण? आपे तू आत्ता इकडे आलीस कशासाठी? हा जो आजार पसरलाय त्यासाठी ना? तर ते आधी बघू, बाकी नंतर करू. अहो पण सर, या फाईल्स अर्जुन, गरजा आहेत लोकांच्या, सही केली तर काय हरकत आहे? नाही, मला नाही वाटत आत्ता केलं पाहिजे. गायतोंडे, तुम्ही फाईल ठेवा, आपण नंतर बघू. उगाच कामात काम नको, राहू दे. ठीक आहे, येत. अरे, उद्याची वेळ ठरवायची राहिली. गायतोंडेंना विचारू. मी आलो लगेच. माझ्या चिलीपिलीसाठी केलं साहेब. मला माफ करा.
एकदा का फाईल्सवर सह्या झाल्या की मी मोकळा. उद्यापासून सगळे धंदे चालू करणार आहे आम्ही. माझ्या नादाला लागती कलेक्टर बाई. आता तुम्हाला मी कसं सोडू? तिनं आजपर्यंत माझा फोन टाळला आहे असं कधी झालं नाही. आणि आज हा माझा फोन उचलत नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. ए, कोण आहे रे तिकडा? हे बघा, एक काम करा, 2 ग्रुप तयार करा. तू त्या कलेक्टर बाईला जिथं कोंडून ठेवलंय तिथं जा आणि मोबाईलचं लोकेशन ऑन ठेवा. आणि तुला गावाचं नाव देतो, त्या गावात जाऊन त्या राजाच्या अख्ख्या फॅमिलीला उचला. जा पळा. मोना, आवरलं का ग? हो, आवरतीये. रुपाली गोड करा काहीतरी. काय अपर्णा कामावर जातीये, त्याचा आनंद साजरा करायला हवा ना. स्वप्नील सर, अहो आम्ही कधीच सुरुवात केलीये. बापू, आजकाल मोनाच्या हुशारीने काम करते ना, ते बघून मला लय भारी वाटते बरं का. अहो, मी नेहमीच हुशारीने काम करते. काय झालं मामा? मने हुशारीने काम करते. अरे फोनवर एकाला पैसे देऊन बसली होती, आठवतंय का तुला? तुम्हाला ना बायकोच्या कमतरताच दिसतात हो. तुम्हाला कधी चांगलं दिसलेलंच नाहीये. मोना, अगं कौतुक केलं मी तुझं. तू उगाच मी उगाच. बापू, अहो तुम्ही यांना सांगा, नाहीतर मी. दिप्या, अरे असं का करतोस रे? ती दिवसभर काम करत असते की नाही घरात, आणि तिला काय पण बोलतोय तू. आहे का आता? म्हणजे मी काय खोटं बोलते का बापू? दिप्या, अरे चुका होत असतात माणसांकडनं, म्हणून असं बोलतात का? हा, असं अजून मोठं ना हसा तुम्ही. मामा, बघ कशी चिडलीये. लवकर माफी माग, नाही तर. मोना, गंमत केली ग मी. सॉरी, माफ कर मला. आता कसं? मोना, अगं माफी मागणारा नवरा मिळायला नशीब लागतं बाई. बापू आलो जरा, मला काम आहे. तुम्ही कुठे? अर्जुन उशीर केला? हा, जरा कामाचा लोड होता. अपर्णा, अगं तुझ्या कामाची बातमी आज आम्ही टीव्हीवर बघितली. एवढं भारी वाटलं ना. आप्या, तू कामाला चांगली सुरुवात केलीस ना, म्हणून जेवणात आज गोड केलंय. जा पटकन आवरून या. आलेच. काय झालंय रे? तू काय बोललाय का तिला? अहो नाही, ते जरा कामाचा लोड होता ना, म्हणलं ना मी. आणि त्यात जरा ते अशक्त पण आहे, त्यामुळे जरा. हा पण दाजी, एवढी नाराज नसते ती कधी. अरे दिप्या, तुला तिचा स्वभाव माहिती आहे ना. आता ती म्हणते त्या माणसाला शोधायचंच ज्यांनी हे सगळं घडून आणलं. आता त्याला शोधणं काय एवढं सोपं नाही ना. आता तो सापडत नाही ना, तोपर्यंत अशी शांत राहणार बघ. अर्जा, अरे होईल सगळं नीट. हा, एक एक करून सगळ्या गोष्टीत तुम्हाला यश मिळेल. हा खरे, आलो आवरून. कलेक्टर ऑफिस मध्ये अपर्णा मॅडमसाठी मंदिर आहे, मंदिर असं म्हणलं होते अर्जुन साहेब. आणि मी काय केलं, त्यांनी बंद करून ठेवलेल्या फाईलवर खुशाल सह्या करून आले मी. दिप्पे, अगं तू खोळी आहेस का? तू काय केलंय कळतंय का तुला? अगं दिप्पे, तू अशा माणसाला मदत करून आलीस त्याने 10 लोकांचे जीव घेतला. बावळट आहेस का तू? तुला कळलं का? आणि तरी अर्जुन साहेब मला म्हणले होते
काय झालं तरी तुझ्यावर येऊ देणार नाही मी. आणि मी काय केलं, मी त्यांनाच अडकून ठेवलंय. दिप्या लय खोळी आहेस तू. अगं बुद्धीला काय गण चढला वे तुझ्या. काय दिखायला लावला रे, सगळा पसारा करून ठेवलाय. हे जा पाणी घेऊन ये जा. आधी बोल. दादा ऐक की, लय मोठी चूक केली दादा मी. और मी खुशाल जाऊन सेवा करून आली की. काय अगे तू काय डोक्यावर पडली का? अगं एक नंबर काम केलंयस तू, एक नंबर. आता आपले दिवस बदलणार म्हणजे बदलणार. दादावर खुळ आहेस का तू? अरे दादा तुला कळू राहिलं का, आपण अशा माणसाला मदत केली ज्यानं 10 लोकांची खून केला गुन्हेगार आहे तो. लई शहाणी आहेस दीपे तू, जास्त विचार करू नको. आता इवलायचं बंद कर पहिलं. मी लवकर जाऊन पैसे घेऊन येतो. दादा तुला कळू राहिलं का तू काय बोलू राहिला? अरे खुळ आहेस का तू? नाही नाही, तू मला इथनं बाहेर घेऊन जा. मला हे नाही जे पुरायला, मला नाही जगता येणार असं. दीपे काळजी करू नको, मी आहे ना. हा एकदा का पैसे मिळाले ना की जाऊ आपण गावाकडे निघून. चल ठेव फोन आता. ए बाबे यार पाणी आणखी. ए राजा, वा 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 वा, आम्हाला आता घरपोच पैसे मिळणार वाटतं. तुमचं काम झालंय बरं का. मी शर्ट घालतो, आपण जिजीला भेटायला जाऊ. ए ओ मला कशाला पकडलाय, सोडा मला. जास्त बडबड न करता चल इथून, नाहीतर इथंच मुर्दे पडते सगळ्यांचे. हो पण माझ्या बहीण तुमचं काम केलंय ना. आम्हाला फक्त जीजींची ऑर्डर कळते. चल सोडा मला. सोडा की मला कशाला पकडला. ए फुट फुट चल. ए चल. समजा लोकांनी मला एवढं जीव लावलं, एवढा विश्वास ठेवला माझ्या, एवढं प्रेम केलं माझ्यावर. मी काय केलं? दिपे तुला इथून जायचंय, पण यांची माफी मागायची ग. सोन्यासारखी माणसं आहेत सगळी, कशी मागू माफी? तर बोलता बी येणार नाही त्यांच्या समोर जाऊ. लिहून देऊ का सगळं? चिठ्ठी लिहू का? दादा पाणी मिळेल का? हो देतो ना. काय लागलं बाई एवढं तुम्हाला? आणि तो कुठं लागले? अपघात झाला होता. फोन आहे, फोन द्या ना मला. असं कसं मोबाईल घेऊन पळून मिळून गेलात तर? माझा अपघात झालाय, मला मदत हवी. मला फोन मिळेल का? मला प्लीज फोन द्या ना तुमच्यापैकी कोणाचा तरी. काय बोलता? मदत करतो की, फक्त कुठं कुठं कशी करायची तेवढं सांगा.
पोलीस अपर्णा मॅडम थँक्यू. कुठे होता तुम्ही? मी गोडाऊन बांधून ठेवलं होतं. अर्जुन हा बोल, ते कुठे कसे? मॅडम ते सगळे ठीक आहेत, तुम्ही चला आधी आपण हॉस्पिटलला जाऊ. नाही नाही थांब. आर्या एक काम करायचंय. तो माणूस तिकडे मला बांधून ठेवलेलं ना, त्या माणसाला ताब्यात घ्यायचं आपल्याला. चल. पण अहो तुमची तब्येत. तो माणूस जास्त महत्वाचा आहे आपल्यासाठी. मी सांगते तुला, चल लवकर. बरं चला. बस. आर्या हे बघ, हा माणूस आहे तो. हे इथे डांबून घातलेलं मला. ही जागा याला ताब्यात घ्यायचं आपल्याला. हो चल चल. ही त्यांचीच माणसं असणार आहे. हा, अरे चल लवकर. हो उचल त्याला. मॅडम एक मिनिट. चल आर्या इकडे. अरे कुठे गेली ही? दोघं पण नाही दिसत. दोघं पण गायब झाली. तर जीजींना फोन केला पाहिजे. हा बोल रे. हॅलो जीजी, अहो इथं त्या कलेक्टर बाई पण नाही दिसत आणि आपला माणूस पण नाही दिसत. दोघं पण गायब आहे तिथं. अरे असं कसं होईल? तुम्ही नीट बघा जरा. अहो जीजी सगळीकडे शोधलं बघा, एक माणूस नाही दिसत इथं. एक काम करा, त्या कलेक्टर व्हायला जिथं डांबून ठेवलं होतं का नाही, तिथं काय पुरावा असेल तर लगेच गायब करा. म्हणजे कोणी तपास करत आलं तर तिथं कोणी आलंच नव्हतं असं दिसलं पाहिजे. हा आणि हो, ही गोष्ट कुठं बोलू नका. काय ए चला, इथलं सगळं गायब करा. काही पुरावा सापडता कामा नाही इथला. हा चला, लागा कामाला पटकन. ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत होत्या. त्यात ह्यो फैजू कुठं गायब झाला? नाही नाही नाही, तो कुठं असं गायब होणार नाही. माझ्या विश्वासातला माणूस आहे तो. त्या कलेक्टरने लयच त्रास दिलाय. या जिजीला आतापर्यंत एवढा त्रास कुणीच दिला नव्हता. ती तिथनं सुटली तर नसेल ना? आतापर्यंत केलेलं सगळं पाण्यात जाईल. नाही नाही, आणि ती सुटली तर ती मला अशी सोडणार नाही. आता काही करून सकाळीच मला त्या फाईल ताब्यात घ्याव्या लागतील. आणलं इथं. ऐका घ्या इथं कशा. हो भाऊ, असं काय करू राहिले तुम्ही? अहो माझ्या बहिणीनं सगळ्या फायली तयार करून ठेवल्यात, ते फक्त तुम्हाला द्यायचं. कुठे फाईल? जोपर्यंत त्या फाईल माझ्यापर्यंत येत नाहीत तोपर्यंत तुझ्या बहिणीनं सह्याच केलं नाही असं मी म्हणणार. भाऊ माझं जरा ऐका, 2 मिनिटं ऐका. काय झाला? जोपर्यंत त्या फाईल माझ्या हातात येत नाहीत तोपर्यंत तुमची सुटका नाही. चल बस इकडे. अहो ऐका 2 मिनिटं. बस इकडे. सह्या झाल्यात तर त्या फाईल दीपानं ठेवल्यात कुठं? नाही नाही नाही, उद्या सकाळीच मला त्या फाईल ताब्यात घ्याव्या लागतील, नाहीतर कोट्यवधीचं नुकसान होईल माझं. हॅलो गिरीश गायकवाड बोलतोय, उर्फ जीजी. बोला की. माझ्या सह्या केलेल्या फाईल मला पाहिजेत. ऑफिसात त्या फाईलवर सह्या करून ठेवले. तुमचाच माणूस येऊन घेऊन जाणार. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं म्हणजे? आता तुमच्या माणसाने फाईल आणून दिली म्हणल्यावर तोच नाही का घेऊन जाणार? हे बघा, जोपर्यंत त्या फाईल माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत तुमचं काम संपलेलं नाही. दिमाग उठवू नका. मी फाईलवर सही करून ठेवले, तेवढे घेऊन जा. बर, तुम्हाला फाईल द्यायच्या नसतील तर एक लक्षात ठेवा, तुमची सगळी भावंड माझ्या ताब्यात आहेत. विषाद आहे का तुझी चिलीपिलीला हात लावायची? तुझा हातच ढिला करून ठेवीन. ए शांत हो. उद्या 12ची वेळ देतो तुम्हाला. तोपर्यंत त्या फाईल माझ्याकडे आल्या तर तुमचं कुटुंब राहील, नाहीतर ढगात. नाही. ओ साहेब, काय करायचंय हो सांगा. 1 मिनिट. ए इकडे ये रे. दिपे अगं ह्यांनी आम्हाला पकडून आणलं, इथं दाबून ठेवलंय ग. ऐक दिपे, तू लवकर काहीतरी कर. त्यांच्या फायल्यांना आणून दे, काहीतरी आम्हाला मारून टाकतात. दिपे ऐक. बस झालं, बस तिकडे.
ऐकलं का? उद्या सकाळी 12 पर्यंत मला फाईल ताब्यात पाहिजे. 1 मिनिट जरी उशीर झाला ना तर यांना मारून टाकी ना मी.